राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि सोलापूरमध्ये काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दारुण पराभव जो आहे तो या निवडणुकीमध्ये झालेला आहे आणि खरं तर या पराभवानंतर प्रत्येक पक्ष जो आहे तो चिंतन करतोय, मंथन करतोय आणि नेमकं पराभवाची कारणं शोधून काढण्याचा प्रयत्न करतोय आणि स्थानिक पातळीवरचे जे नेते आहेत ते वरिष्ठ पातळीवरती आपले अहवाल देत सादर करतात। सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी आपला अहवाल जो आहे तो पक्षप्रमुखांकडे सादर केलेला आहे। अजय दासरी आपल्यासोबत आहेत। दासरी साहेब, काय नेमकं तुम्हाला वाटतं पराभवाची कारणं तुम्ही अहवालामध्ये काय नमूद केलेत, काय कारणं प्राथमिक दिसतं तुमच्या समोर आलेली आहेत? जय महाराष्ट्र। खरं म्हणजे पराभव झाला हे असं मग अजून सुद्धा मला वाटत नाही, कारण ह्या ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये लोकांनी हातात घेतलेली निवडणूक होती त्याचप्रमाणे एक्झॅक्टली या विधानसभेमध्ये खालपासून जे मतदार, नागरिक, शेतकरी, कामगार हे सगळे लोक आघाडीच्या बाजूने होते आणि असं असताना अशा पद्धतीचा दारुण पराभव होणं हे रुचलं नाही आम्हाला, ते मानवलं नाही शिवसैनिकांना। कारण त्याला एकच आहे की या संपूर्ण सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एकच जागा मिळाली आणि ती आहे दक्षिणची जागा। आम्हाला मिळाल्यानंतर अधिकृतपणे फॉर्म भरल्यानंतर त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे कोणतेही नेते किंबहुना माजी आमदार, माजी महापौर आणि चालू आता असलेले विद्यमान खासदार प्रचाराला आले नाहीत। प्रचाराला न येता अपक्षाला पाठिंबा देऊन शेवटच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी जो गोंधळ या मतदारसंघामध्ये झाला त्याच्यामुळं खूप आम्हाला सेटबॅक बसलेला आहे। नाहीतर ही जागा डोळे झाकून ती निवडून आली असती, परंतु काँग्रेसचे नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब आणि त्याचप्रमाणे सन्माननीय खासदार प्रणितीताई शिंदे यांनी जो पवित्रा घेतला, असं का घेतलं ते कळालं नाही। ते जर त्यांना तसं करायचंच होतं तर डे 1ला जे फॉर्म भरले होते अपक्षांनी त्यांनी चिन्ह द्यायला पाहिजे होतं आणि फ्रेंडली फाईट करायला पाहिजे होती। ते न करता बॅक स्टॅबिंग नावाचा जो प्रकार या मतदारसंघामध्ये झालेला आहे तो आम्हाला रुचलेला नाही। त्यामुळं शिवसैनिक खूप नाराज झालेला आहे आणि हा शिवसैनिक आता तळागाळातला पेटून उठलेला आहे। ही मशाल घराघरापर्यंत पोहोचून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या काही निवडणुका येतील त्या सर्व स्वबळावर आपण लढवाव्यात अशा पद्धतीचं एक वातावरण शिवसैनिकांमध्ये झालं आहे आणि तो जो वातावरण आहे ते त्यांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं मी संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांच्या माध्यमातून सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पोहोचवलेलं आहे आणि त्यांनी ते विचार करतील आगामी काळामध्ये काय करायचं। ज्याप्रमाणे आदेश येतील त्याप्रमाणे शिवसैनिक काम करायला सज्ज आहे। नाराज होऊन घरी बसणारा हा शिवसैनिक नाही आहे। मशाल हातात आहे, पेटती मशाल। ही मशाल घेऊन जे लोक आम्हाला त्रास दिलेले आहेत, ज्या लोकांमुळे पराभव झालेला आहे याचा वचपा आम्ही आगामी निवडणुकीमध्ये काढायला शिवसैनिक खंबीर आहे आणि तयार आहे। दासरी साहेब, खरं पाठीत खंजीर खूप असला असं तुम्ही म्हणताय। एकीकडे भाजप सरकार विरोधी पक्ष तुमच्याकडे होता, मात्र आघाडीतले मित्र पक्ष जे आहेत ते देखील विरोधी पक्षाच्या भूमिकेत गेले आणि त्यामुळे सगळा पराभव झाला। आघाडीतल्या कुरघोड्या पराभवाचे कारणीभूत ठरले। एक्झॅक्टली तेच आहे। ते आघाडीमध्ये जे आघाडी धर्म पाळलेले नाहीत त्यांच्यामुळेच हा सगळा पराभव झालेला आहे। आणि मला सन्माननीय आपले खासदार प्रणितीताई शिंदे यांना उद्धव साहेबांनी जाहीर सभेतनं त्यांना आवाहन केलं होतं की ज्याप्रमाणे मी लोकसभेमध्ये येऊन तुम्हाला मदत केलं आणि इथं तुमची सीट निवडून आणली, त्याप्रमाणे प्रणितीताई तुम्ही सुद्धा या विधानसभेमध्ये या, माझ्या उमेदवाराला तुम्ही पाठिंबा द्या, त्यांचं काम करा आणि त्यांना निवडून आणा असं आवाहन केल्यानंतर सुद्धा प्रणितीताईंनी त्याला सहकार्य केलं नाही, प्रतिसाद दिला नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे बॅक स्टॅबिंग सारखाचा हा प्रकार आहे। हा विश्वासघात या काँग्रेस पक्षाकडून, राष्ट्रवादीकडून, या मित्रपक्षांकडून झालेला असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये दुखावलेला हा शिवसैनिक आगामी काळामध्ये पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, महापालिका आहेत, जेडपी आहेत, अनेक बाजार समितीच्या निवडणुका आहेत। काय नेमकी शिवसेनेची भूमिका आहे? कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय आता? या सर्व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला जो धोका झालेला आहे आणि तो भारतीय जनता पार्टीकडून, मिंदे गटाकडून आणि आघाडीमध्ये असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून ज्यांच्याकडून आम्हाला धोका झालेला आहे त्या सगळ्याचा हिशोब केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आगामी काळामध्ये सर्व निवडणुका ह्या स्वबळावर लढवण्यासाठी आम्ही तयार आहोत। फक्त आम्ही सर्वजण आदरणीय उद्धव साहेबांची वाट पाहतोय, आदेशाची वाट पाहतोय। ते जे आदेश देतील ते आदेशभर हुकूम काम करणारा शिवसैनिक यापुढे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला सगळीकडे शिवसेनेचा विजय
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते तुम्हाला दिसेल याची मला खात्री आहे. राज्यात जर आघाडी कायम ठेवण्याचा निर्णय झाला तर स्थानिक पातळीवरनं तुम्ही काय भूमिका घेणार आहात? तिथं काही सांगणार तसं काही? आम्ही साहेबांना आम्ही सांगणार आहे की स्थानिक पातळीवर ज्या प्रमाणामध्ये झालंय, जे काय झालंय ते त्यांना पूर्ण ज्ञात आहे आणि जर आम्हाला ते होणार नाही, यापुढं असे प्रकार होणार नाहीत याची खात्री जर त्या लोकांकडनं मिळाली आणि जर उद्धवसाहेबांनी आदेशच दिला तर ते आदेश पाळल्याशिवाय आम्हाला दुसरा कुठला गत्यंतर नाही आहे. आम्ही त्यांचा आदेश पाळू, परंतु आमची कळकळीची विनंती उद्धवसाहेबांना राहील की साहेब बस झालं, आता यापुढं कुठलं आघाडी नको आणि कुठली युती नको, आपण आपल्या स्वबळावर आपण येणाऱ्या निवडणुका आपण लढूया आणि जे कोणी आपल्या विरोधात काम करतील त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी तुम्ही आम्हाला बळ द्या. मशाल तर आमच्या हातात आहे, त्या मशालीनं आम्ही हे सगळे पेटवून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असं असं संपूर्ण शिवसैनिकांच्या वतीनं माझं उद्धव साहेबांना विनंती राहील. अजय दासरे होते सोलापूरच्या ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचा जो पराभव झाला त्याला आघाडीतल्या कुरघोड्या हेच कारणीभूत आहेत आणि त्यानंतर आता येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत तिथं स्वबळावरती निवडणूक लढण्याची विनंती जी आहे ते पक्षप्रमुखांकडे ते करतायत. कॅमेरा पर्सन युक्त देसा, आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.